सुरुवात कर. सर्व बसलेल्या मुलांनी आणि नागरिकांनी टाळ्या वाजवून मुलांचं कौतुक करायचं आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि पुढच्या वर्षी आमच्या या मुली प्रथम क्रमांक मोठ्या गटातून मिळवणार, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच वैयक्तिक स्तरावरती अतिशय पुढे यावं. सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य वर्ग, मंचावरील उपस्थित सर्व अधिकारी वर्ग यांना विनंती करतो. कस्तुरे सर, गायकवाड मॅडम, ठीक आहे, आणि इम्रान सर, शेख सर. शाळेतील वरिष्ठ आणि ज्येष्ठ शिक्षिका अंसारी मॅडम यांचं सर्व शिक्षकांकडून धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या शाळेची एक आगळी वेगळी आणि उत्कृष्ट अशी कामगिरी म्हणजे आपल्या शाळेतील 2 शिक्षक हे शिक्षक अधिकारी क्रीडा स्पर्धेत यांनी भरघोस असं यश प्राप्त केलेलं आहे. त्यात प्रथमतः मी आपल्या शाळेचे आदर्श शिक्षक प्रमोद कस्तुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. प्रमोद कस्तुरे सर यांनी राज्यात, जिल्ह्यात आणि राज्यात हे 4था क्रमांक तबला वादन स्पर्धेत प्राप्त करून आपल्या सोलापूर जिल्ह्याचं नाव हे राज्यात केलेलं आहे. तर त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचंय आणि त्यांचं विशेष सत्कार आपल्या गावाच्या मार्फत होत आहे.
कस्तुरे सरांनी ते स्वीकारावं अशी मी विनंती करतो. गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. उपसरपंच करा तुम्ही सगळे आपल्या शाळेचं नाव, आपल्या केंद्राचं नाव व आपल्या जिल्ह्याचं नाव हे महाराष्ट्र राज्यात त्यांनी गाजवलेलं आहे. अशा आदर्श शिक्षकांना माझा मानाचा मुद्रा आणि सलाम. त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील आदर्श शिक्षिका सौ अपर्णा तुळजापूरकर मॅडम यांनी शिक्षक अधिकारी क्रीडा स्पर्धेत आपल्या वादविवाद या गटात राज्यावर 7वा क्रमांक प्राप्त केलेला आहे त्यांनी. तर त्यांचंही आपल्या शाळेकडून आपल्या सर्व गावाकडून सत्कार होत आहे. सरपंच ताई यांना मी विनंती करतो की त्यांनी तुळजापूरकर मॅडम यांचा सत्कार करावा. आपल्या जिल्ह्याचं नाव आणि आपल्या शाळेचं नाव राज्यावर घेऊन जाणारे शिक्षक यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. जोरात टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. आपल्या या सर्वांनी प्रतिनिधीसाठी तयार व्हायचंय. चला सर्वांनी प्रतिज्ञेसाठी हात पुढे करायचे. चला माझ्या मागे सर्वांनी प्रतिज्ञा म्हणायची आहे. सर्वप्रथम विकसित भारत अभियानाच्या निमित्ताने आजच्या ग्रामसभेच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, बचत गटांचे सर्व सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, क्लबचे सदस्य, धार्मिक नेते, आपले ग्रामस्थ आणि मुला मुलींनो, माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. ज्याप्रमाणे आपण देवी आणि पोलिओ सारख्या आजारांपासून आपल्या गावाला मुक्त केले आहे, त्याचप्रमाणे आपल्याला कुष्ठरोगापासून आपल्या गावाला मुक्त करण्यासाठी एकत्र काम करायचे आहे. सर्व शासकीय आरोग्य केंद्रामध्ये कुष्ठरोगावर मोफत उपचार उपलब्ध आहेत. आपले आरोग्य कर्मचारी संशयित कुष्ठरोगाची प्रकरणे लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. ज्या व्यक्तीच्या त्वचेवर फिकट रंगाचे डाग आहेत, ज्या ठिकाणी
संवेदना कमी झाली आहे अशी व्यक्ती कुष्ठरोगाची संशयित रुग्ण असू शकते आणि तिने त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. उपचारासाठी उशीर केल्यास अपंगत्व येऊ शकते. लवकर निदान आणि संपूर्ण उपचारामुळे रुग्ण बरा होतो आणि अपंगत्व टाळता येते. कोणत्याही अंधश्रद्धा, गैरसमज आणि चुकीच्या कल्पनांवर विश्वास ठेवू नका. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधीजींच्या हुतात्मा दिनानिमित्त आपण कुष्ठरोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी स्पर्श कुष्ठरोग जागरूकता अभियान राबवत आहोत. आपल्याला भारताला कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत. भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया. जय हिंद. लहान मुलीने इयत्ता पहिलीतली मुलगी आहे, त्यांनी इंग्रजीत भाषण केलंय. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्राविका गिरीश तोरंगी, इयत्ता पहिली शिकतो. अध्यक्ष, माक्ष, पूज्य गुरुज वर्ग, मित्रांनो, आज 26 जानेवारी 1950 रोजी ठीक आहे, चला पुढे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रोहानिका दत्तात्रय संगदी, इयत्ता दुसरी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यत्ना. असंख्याने केलेले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान. वंदन तयाशी करुण्या आज गाऊ भारत मातेचे गुणगान. प्रजासत्ताक दिन विशेष हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग, इथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत. प्रजासत्ताक म्हणजे जनतेचे राज्य, त्यामुळे यास गणराज्य दिन असेही म्हणतात. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने 26 जानेवारी पासून संविधानाच्या अंमलबजावणीने लोकशाहीची प्रस्थापना झाला, भारत प्रदेशा झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. जय. उत्सव तीन रंगाच्या भाळिया सजला, नतमस्तक मित्या सर्वांच्या जानी भारत देश घडवला. नतमस्तक मित्या सर्वांच्या जानी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेया गिरीश तोरंगी आहे. आज 26 जानेवारी आपण भारताच्या 76वा प्रजासत्ताक दिन करीत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. या दिवशी पासून लोकशाही सुरू झाली. संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे. हा दिवस आपल्याला देशासाठी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्य सैनिकाचे शूरवीरांना अभिमान आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपते. जय हिंद. जय. सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम स्फूर्ति है. आज 26 जनवरी है. सबसे पहले मैं आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ. आज हम गणतंत्र दिवस मना रहे हैं. गणतंत्र दिवस हमारे देश का एक राष्ट्रीय त्योहार है. 26 जनवरी 1950 को भारत का संविधान लागू हुआ था. भारत का संविधान भारत का सर्वोच्च कानून है. हमें हमेशा अपने संविधान का सम्मान करना चाहिए. मुझे भारतीय होने पर गर्व है और मैं
रही हूँ। जय हिंद, जय भारत। सर्व नागरिकांना विनंती आहे की एवढे भाषण झाल्यावर आपल्या शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहे, कुणीही कार्यक्रम सोडून जाऊ नका, विनंती आहे सर्वांना. सर्वांना नमस्कार. माझे नाव स्वरांजली आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताच्या संविधान अंमलात आले. भारताच्या संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहे. भारत हा विविधतेत एकता असलेला आगळे वेगळे देश आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवून देतो. मला माझे भारत देश खूप आवडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे. हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वोच्च दिन आहे. आपल्याला आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर देशभक्तांना माझे कोटी कोटी प्रमाण. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. माझे नाव ऐश्वर्या गुरुनाथ गुंडे. इयत्ता तिसरी. आज 26 जानेवारी आहे. आपण भारताला प्रजासत्ताक दिन साजरा केला. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाची हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी 1950 पासून भारतीय सण आहे. थोड्या बोलून मी माझा भाषण सुद्धा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अर्पिता कुपेंद्र हिरापुरे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. नमस्कार. माझे नाव सौभाग्य. 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा प्रजासत्ताक एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. जय हिंद, जय भारत. सर्वांना नमस्कार. माझे नाव गणेश श्रीशैलकोळ. इयत्ता तिसरी. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. एवढे बोलून माझे भाषण संपत. जय हिंद. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव टेंगळे आहे. आज 26 जानेवारी रोजी आपण भारताचे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. आज 26 जानेवारी रोजी आपण भारताचे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. संविधान लागू झाले. सर्वांना प्रजासत्ताक दिनाची हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आज 26 जानेवारी. सर्वांना नमस्कार. माझे नाव श्रीराज निंगराज तोरणगे. इयत्ता तिसरी. 26 जानेवारी भारतीय संविधानाचे अंमलबजावणी होणे. 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली, म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ते देशासाठी लढण्याचे अमर हुतात्मे झाले. सोडले सर्व दार त्या गेला सुखी संसार. 26 जानेवारी 1949 रोजी आपले देश याने राज्यघटना स्वीकारली. एवढे बोलून मी माझ्या भाषणाचा पत्तो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. Good morning everyone. My name is Vidya. My country is India. India is very great. I love my country. India is my home. Our flag is 3 colors. Our anthem is nice. We respect our nation. We respect our leaders. We follow rules. I am proud of to be India. Jai Hind. धन्यवाद. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव मंजू मंतेश टेंगळे. इयत्ता तिसरी. आज 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. तिरंगा आमचा मान आहे, प्रक्रमाचा गाण. तिरंगा आमचा मान आहे, प्रक्रमाचा गाण. सर्व नमस्कार. माझे नाव भाग्यश्री विलास अगदरे. सर्वांना आज 26 जानेवारी आपण भारताच्या प्रजासत्ताक दिन साजरा करीत. 1950 रोजी आपला भारत देश संविधान लागू झाला. हा दिवस आपण भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
पानी ना हो तो नदियाँ किस काम के, आंसू ना हो तो आंखें किस काम की, अगर हम वतन के काम ना है तो जिंदगी किस काम की। आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम मल्लिकार्जुन दरेप्पा पिरगोंडे है। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। जैसे कि हम सभी जानते हैं आज 26 जनवरी है और हम सभी यहाँ अपने देश का 76वां गणतंत्र दिवस मनाने के लिए उपस्थित हुए हैं। 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आज़ाद हुआ था। हालांकि भारत का संविधान 26 जनवरी 1950 को लागू हुआ था। तब से हर साल हम गणतंत्र दिवस मनाते हैं। हमारे देश का संविधान विश्व का सबसे बड़ा लिखित संविधान है। डॉक्टर भीमराव अंबेडकर जी को हमारे संविधान का जनक कहा जाता है। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। मध्ये मी भाषण थांबवतोय। शिवकुमार बिरादार ठीक आहे, शिवकुमार बिरादार यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। एक आगळं वेगळं असा उपक्रम आपल्या गावाने केलेला आहे। कसं आहे, लोकसंख्या वाढीसाठी आपण नेहमी स्त्रियांचंच ऑपरेशन करतो, पण एक वेगळंपण म्हणून पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया हे करण्याचं पुढाकार शिवकुमार बिराजदार यांनी केलेला आहे। त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे जोरात। आणि त्याचप्रमाणे बसवराज दिक्संगे बसवराज दिक्संगे यांना पण विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे। त्यांनी लेप्रसी ट्रीटमेंट ही पूर्ण केलेली आहे। त्यांचाही आपल्या गावातर्फे सत्कार होत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचंही अभिनंदन करायचं आहे। एक आगळं वेगळं उपक्रम आपल्या गावाने राबवलेला आहे। त्यांचा सत्कार आपल्या गावातील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच यांनी मिळून करावं। एक आगळं वेगळं उपक्रम आहे। सर्वांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जोरात मुलांनी। यानंतर विद्यार्थ्यांची मनोगते होतील। Good morning everyone, my name is Shweta Sanjay Hirapure. Today is 26 January. Today is our Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival on 26 January 1950. Our Constitution come into force. We shall respect our Constitution. I love my country very much. I am proud to be an India. Jai Hind. नजर से कहने लगे नैन से बड़ी कोई चीज़ नहीं, नज़ारा नजर से कहने लगे नैन से बड़ी कोई चीज़ नहीं। तभी मेरे दिल ने आवाज़ दी कि वतन से बड़ी कोई चीज़ नहीं। तभी मेरे दिल ने आवाज़ दी कि वतन से बड़ी कोई चीज़ नहीं। आप सभी को मेरा प्रणाम। मेरा नाम पुनेश्वरी मानतेश टेंगले, मैं 5वीं कक्षा में पढ़ती हूँ। माननीय मुख्य अतिथिगण, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। जैसे कि हम सभी जानते हैं कि हम सभी यहाँ अपने देश का 77वां गणतंत्र दिवस मनाने के लिए उपस्थित हुए हैं। 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आज़ाद हुआ था। हालांकि भारत का संविधान 26 जनवरी 1950 को लागू हुआ था। तब से हर साल हम गणतंत्र दिवस मनाते हैं। भारत का विश्व का सबसे बड़ा लिखित संविधान है। डॉक्टर भीमराव अंबेडकर जी को हमारे संविधान का जनक माना जाता है। हमें हमेशा अपने संविधान का सम्मान करना
आज 26 जनवरी का यह दिन सबसे बेहतर दिन है। हम सभी मिलकर यह प्रतिज्ञा करें कि हमारा भारत देश हर क्षेत्र में आगे बढ़ाए। इतने से मेरा भाषण समाप्त करती हूँ। जय हिंद, जय भारत। Morning everybody. Hi friend, do you know there are two types of festival, national and religious? Today we celebrate our national festival, that is our Republic Day. We celebrate day with great joy. Our Prime Minister soldiers do special activity on this day. Our Prime Minister gives a speech and this day. Thank you. आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम है पवित्रा, मैं छठी कक्षा में पढ़ती हूँ। प्रिय प्रधानाचार्य, सम्मानीय शिक्षकगण और मेरे प्यारे साथियों, आज हम सब यहाँ भारत के 77वें गणतंत्र दिवस के शुभ अवसर पर एकत्रित हुए। 26 जनवरी 1950 को हमारा देश का संविधान लागू हुआ और भारत एक संप्रभु गणराज्य बना। यह दिन हमें हमारे अधिकारों और कर्तव्यों की याद दिलाता है। हमारे महान स्वतंत्र सेनानियों ने देश को आजाद करने के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर दिया। आज हमें उनके सपनों का भारत बनाने के लिए संकल्प लेना चाहिए। हम सब मिलकर देश की एकता, अखंडता और भाईचारे को बनाए रखें। आइए हम ईमानदारी, मेहनत और देशभक्ति के मार्ग पर चले। धन्यवाद। Good morning everyone, respect principal, teacher, parents and all my dear friends. My name is Kaveri. I wish you all very happy Republic Day. Today is 26th January and we are celebrating 77th Republic Day of our country. On 26th January 1950, the Constitution India came into force, the national festival this day. I am proud to be and make our country the best country in the world. Thank you. जय हिंद, जय भारत। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव मल्लिकार्जुन। आज 26 जानेवारी आहे। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत। प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे। 1950 भारतात संविधान लागू झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचा एक संविधान शिल्पकार आहे। जय हिंद, जय भारत। को मेरा नमस्कार। मेरा नाम कलमेश है। आज 26 जनवरी है। सबसे पहले मैं गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं देता हूं। आज हम 75वां गणतंत्र दिवस मना रहे हैं। 26 जनवरी 1950 को भारत का संविधान लागू हुआ था। भारत का संविधान भारत का सर्वोच्च कानून है। हमें हमेशा अपने संविधान का सम्मान, मुझे भारतीय होने पर गर्व है। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। Morning everyone, respect principal, teachers, parents and all my dear friends. My name is Yuvraj and I wish all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 76th Republic Day of our country. On 26 January 1950, the Constitution of India came into force. The Constitution जय हिंद, जय भारत। नमस्कार। माझे नाव सिद्धार्थ नागनाथ दिनरा आहे। आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहे। सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे। या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले। या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष व लोकशाही देश बनला। आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे। जय हिंद, जय भारत। आहे तिरंगा आमचा मान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे, तिरंगा आमचा प्राण। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव पुंडलिक आहे। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणी, आज 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत। 26 जानेवारी 1950 रोजी आपले भारतात देशाचे संविधान अंमलात झाला। डॉक्टर बाबासाहेब देशाचे संविधानानुसार देशाचे राज्यकारभार सुरू झाला। आपल्या देशाचे देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया। जय हिंद, जय भारत।
अच्छी उम्र में जिंदगी की शाम आ जाए, यह मुमकिन ही नहीं है कि खून पर इल्जाम आ जाए। हमारे गांव में बहनें उसे राखी तक न बांधेगी जब आए पलट कर जंग से नाकाम हो। आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों, आज हम एक ऐसे दिन का जश्न मनाने के लिए एकत्र हुए हैं जो न केवल इंग्रजों पर हमारे जीत का प्रतीक है बल्कि हमारे लोकतांत्रिक भावना के भी जीत का प्रतीक है। संविधान केवल दस्तावेजों में नहीं है, यह तो हमारे जीवन की माध्यम है और इसकी आत्मा सदैव युग की आत्मा है। 26 जनवरी भारत के इतिहास के सबसे महत्वपूर्ण तारीखों में से एक है। 26 जनवरी 1950 को हमारा भारत का संविधान लागू हुआ और लोकतांत्रिक गणराज्य बना। वह संविधान जो आज भी भारत की आत्मा है, हजारों लोकतंत्र की रीढ़ है, क्योंकि हमें आज़ादी तो 15 अगस्त 1947 को मिल गई थी, लेकिन स्वतंत्रता के बाद भी हमारे पास एक ऐसा संविधान नहीं था जो देश को एकजुट रख सके। दर्जनों भाषा, सैकड़ों विधि, हजारों विधान है जो जोड़कर सबको साथ रखे। वही भारत का संविधान है, वही भारत का संविधान। धन्यवाद। को मेरा नमस्कार। मेरा नाम सत्यमा बसवराज जंबलगी है। मैं 7वीं कक्षा में पढ़ती हूँ। मैं 2 शब्द बोलना चाहती हूँ, तुम शांत बैठकर सुनो। आज मुल्क को खतरा ना हिंदुओं से है ना मुसलमानों से है। आज मुल्क को खतरा ना हिंदुओं से है ना मुसलमानों से है। आज मुल्क को खतरा है तो बेईमाना और गद्दारों से। आज मुल्क को खतरा है तो बेईमाना और गद्दारों से। मुझे पापा की परी समझने की भूल मत करना। मुझे पापा की परी समझने की भूल मत करना। देश के खातिर मुझे हथियार उठाना भी आता है। इस देश के खातिर मुझे हथियार उठाना भी आता है। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकों और प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिवस की शुभकामनाएं। जैसे कि हम सभी जानते हैं, आज 26 जनवरी और हमसे अभी अपने देश का 77वां गणतंत्र दिवस मनाने के लिए उपस्थित हुए हैं। 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आज़ाद हुआ। हालांकि भारत का संविधान 1950 को लागू हुआ था। तब से हर साल हम गणतंत्र दिवस मनाते हैं। गणतंत्र और स्वतंत्र बनाने के लिए कितने स्वतंत्रता सेनानियों ने अपने जानें गंवाई थी। देश उनको समर्पण को कभी नहीं भूल सकता, कभी नहीं भूल सकता। आज़ादी के बाद हमारे देश ने बहुत उन्नति की है, परंतु आज भी हमारे देश में भ्रष्टाचार, बेरोजगारी, असमानता जैसे की समस्याएं है। तो आइए आज हम इन अवसर पर हम प्रतिज्ञा लेते हैं कि इन समस्याओं को सुलझाने का पूरा प्रयास करेंगे और हमारे देश को विश्व का सबसे बड़ा देश बनाएंगे। मैं जाते जाते अपने भाषण का समापन एक शायरी से करना चाहूँगी। आन देश की शान, देश की हम इस देश की संतान है। आन देश की शान, देश की हम इस देश की संतान है। 3 रंगों में रंगा तिरंगा अपनी है पहचान है। 3 रंगों में रंगा तिरंगा अपनी है पहचान है। इतना सा बोलकर मैं अपना भाषण समाप्त करना चाहूंगी। जय हिंद, जय भारत। इथं गावातील सर्व नागरिक वगैरे सगळे उपस्थित आहेत। गावातील सर्व भगिनी सुद्धा उपस्थित आहेत। त्यांना शाळेच्या वतीने आव्हान करू इच्छितो की आपली मराठी शाळा ही सगळ्या बाबतीत दर्जेदार आहे। ती इंग्रजी बाबतीत म्हणा, हिंदी बाबतीत म्हणा, मराठी बाबतीत तर आहेतच। त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील मुलांनी इथं बिटावर केंद्रावरच नाही तर आपल्या जिल्ह्याला नेतृत्व केलंय, आपल्या तालुक्याचं नेतृत्व आपल्या गावाने केलेलं आहे। तर एक विशेष बाब आहे आपल्या शाळेची। तर त्याचप्रमाणे इतर गोष्टीतही जे स्पर्धा परीक्षा असू देत किंवा इतर उपक्रम असू देत, हे सर्व उपक्रम आपल्या शाळेत नियमितपणे घेतले जातात। सर्व शिक्षक आता दर्जेदार आलेले आहेत आपल्या शाळेत। तर सर्वांना मी विनंती करतो, सर्व नागरिकांना विनंती करतो की आता येणारे इयत्ता पहिलीतील मुलं हे आपल्या शाळेतच दाखल करावी, मराठी शाळेत दाखल करावी असे मी आव्हान करतो सर्वांना शाळेच्या वतीने। सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण काय करतो की इंग्रजी मीडियमचं खूप असं प्राबल्य आहे आता सध्याला। ते खूप चांगलं ड्रेस देतात, बॅग देतात वगैरे वगैरे, आपल्याला पण खूप छान वाटते। बस येते गावात, बसमध्ये जायला यायला खूप छान वाटते आपल्याला। पण एक क्वचित तो मोह असतो, क्वचित मोह। ह्या खाजगी शाळा आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा यामध्ये जर तुम्हाला फरक सांगायचा तर मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला। मी ह्याच्या अगोदर मोहोळ तालुक्यातील आष्टे गावात सर्व्हिसला होतो। त्या आष्टे गावातील 2 मराठी शाळेतील मुलं हे कलेक्टर झालेत। त्या गावातील 2 मुलं कलेक्टर झालेत मराठी शाळेतून शिकून।
ते स्वतः 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला स्वतः येत होते शाळेत आणि ते आव्हान करत होते सर्वांना की कोणीही इंग्रजी मुलं आपले मराठी शाळेत दाखल करावेत. मराठी शाळेतील ऍडमिशन सुरू झालेले आहेत इयत्ता पहिलीचे. ज्यांची मुलं इयत्ता पहिलीला येऊ इच्छितात त्यांनी शाळेशी संपर्क साधावा आणि आपापले ऍडमिशन पूर्ण करून द्यावे अशी मी सर्व नागरिकांना आमच्या शाळेच्या वतीने विनंती करतो. यानंतर यत्नाळ गावच्या प्रथम नागरिक माननीय सरपंच सुनंदाताई वाघमोडे ह्या आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि सरपंच ताईंच्या मनोगतानंतर आपल्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतील. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि जेटी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक आमच्या गावात सगळेजण मे ते जून आमच्या गावात कसं आहे ना, मे ते जून पर्यंत बाहेरचे शिक्षक येतात. आमची शाळा लई चांगली आहे तसं असं करत आणि आमची शाळा बंद पाडण्यासाठी अनेक विद्यार्थी गाडी घेऊन पालकांना सांगताना त्यांनी गाडी घेऊन ते मुलं गेले. 1 महिना प्रवास करण्यात आले सर. प्रवास करण्याच्या मग नंतर काय झालं आणि परत त्या शाळेमध्ये तेवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा दर महिना दर महिना आपण पालक शिक्षक सभा घेऊन पालकांना माझं मूल कुठपर्यंत शिक्षण घेतं आणि काय येतं, माझ्या मुलांना काय काय येतं हे सगळं आपण पालक शिक्षक सभा घेऊन आमच्या मुलांचं भविष्य घडवायचं. मला तर गावातील लोकांना असं कळकळीची सगळ्याजण झेडची शाळेमध्ये शिक्षण घालावं. पण कुठल्याही गावामध्ये सरपंचांनी एवढं छान भाषण केलं आणि गावकऱ्यांना आवाहन केलेलं मी माझ्या नोकरीमध्ये पहिल्यांदा बघितलं, म्हणून मी आमच्या शाळेच्या वतीने सरपंच ताईंचे मनापासून आभार मानते. यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतील. दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की.